नमस्कार मित्रांनो, मी योगेश बाबळे. तर मित्रांनो, लोकसभा 2024चा रिझल्ट हा काउंटडाऊन होऊन फायनली रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि तो लागलेला पण आहे. आता संध्याकाळचे 7 वाजू लागले मित्रांनो आणि रिझल्ट हा 2024च्या लोकसभेचा डिक्लेअर झालेला आहे आणि खास करून आपल्या महाराष्ट्रातून कोण आघाडीवर राहिले, कोणाचा विजय झाला, कोणाचा पराजय झाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपीने टोटल 23 जागावरती 48 पैकी 23 जागावरती चांगल्याच बहुमताने विजय मिळाला होता. परंतु यावेळेस महाराष्ट्रातून बीजेपीला किती मतदान जे की बहुमत सिद्ध झालेले आणि किती जागावरती बीजेपी विजय मिळवू शकले म्हणजे महायुतीचा विचार केला असता तर महायुतीने महाराष्ट्रात एकूण टोटल किती जागावरती विजय मिळवला आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकूण किती जागा जिंकल्या हे जाणून घेणं खूप काही महत्त्वाचं आपण सर्वांकरताच आहे, खास करून महाराष्ट्रातील जनतेकरता. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पबळे आणि आपण पाहत आहे योगेश पबळे 2.0 आहे आपले ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोण कोणाच्या पक्षाचे खासदार बनले आणि कोणाचा पराजय झाला आणि कोणाचा विजय. तर आपण जिल्हेवर जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की हा व्हिडिओ एक खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की महाराष्ट्रात पहिल्यांदाच खूप काही विकास म्हणजेच काही इतिहास यावेळेस घडला. कारण की ज्यावेळेस मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचे 2च सीट आले होते, त्या जागेवरती एकूण टोटल 10 जागावरती जे की काँग्रेसने महाराष्ट्रात विजय मिळवलेला आहे. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या भागात कोणाला किती विजय मिळाला. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण भाजपाला 11 जागा मिळाल्या मित्रांनो एकूण, आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात काँग्रेस म्हणजेच की इंडिया अलायन्सला एकूण 12 जागा मिळाल्या. त्याच्यापैकी ठाकरे गटाचे म्हणजेच की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकूण 10 सीट्स मिळाली म्हणजेच की 10 जागा मिळाल्या. त्याच पद्धतीने शिवसेनेच्या शिंदे गटाला एकूण 6 जागा मिळाल्या आणि नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजेच की राष्ट्रवादी शहर अजित पवार गटाला फक्त 1च जागा मिळाली. तर मित्रांनो, हे ते आता आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात कोण खासदार बनले. खास करून जालना जिल्ह्याचा इतिहास हा खूप म्हणजेच की बऱ्याचदा जालना जिल्ह्यातील प्रेक्षकांना ही आस लागलेली होती की जालन्यात बदल हवा पाहिजेत होता. तर जालन्यात हा नक्कीच बदल झालेला आहे मित्रांनो. तर जालन्यात हे डॉक्टर कल्याण काळे हे विजय झालेले 63,000 मतांनी त्यांचा विजय हा जालन्यातून झालेला आहे. त्यांना 63,000 प्लस मतांची लीड जालन्यातून मिळालेली आहे आणि रावसाहेब पाटील दानवे हे बीजेपीचे दिग्गज नेता मानले जाणारे होते. त्यांचा कधी विचार केला जात नव्हता की जे जालन्यामधून पराभव होईल, कारण की प्रत्येक सोशल मीडियावरती जसं की आज तक, TV9, ABP माझा याच्यावरती एक्झिट पोलवरती 50,000 प्लस ची लीड जी की रावसाहेब पाटील दानवे यांना दाखवण्यात येत होती. परंतु फायनली रावसाहेब पाटील दानवे यांचा चांगल्याच बहुसंख्य मतांनी पराजय झालेला आहे. त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण असेच काही दुसरे पण मतदारसंघातील जिल्हेवाईज जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यात कोण विजय झाले. तर विचार केला असता अहमदनगरमध्ये, तर अहमदनगरमध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके हे विजयी झालेले आहे. त्यांना तब्बल 15,842 मतांच्या लीडने ते तिथे विजयी झालेले. त्याच पद्धतीने अकोला जिल्ह्याचा विचार केला असता तर अकोला जिल्ह्यामध्ये अनुपम संजय धोत्रे हे एकूण 40,205 मतांनी विजय झालेले आहे मित्रांनो. तत्पूर्वी परत अमरावतीमध्ये विचार केला असता तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बलवंत वानखेडे हे एकूण 21,769 मतांनी विजय झालेले. त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये भाजपाचे संदीपान भुमरे हे 1,11,398 मतांनी विजय झालेले मित्रांनो. ही खूप मोठी महत्त्वाची आपल्या सर्वच मराठा समाजाची म्हणजेच की मराठा बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की तिथे एक मराठा खासदार हे निवडून आलेले. कारण की ज्या पक्षाचे इम्तियाज जलील आपल्या मराठा समाजाचे म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर नामकरणला विरोध करणारे होते, ते मात्र आता पडलेले आहे. त्यांचा खूपच दाबून पराभव यावेळेस झालेला आहे. त्याच पद्धतीने बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे हा विजय झालेला मित्रांनो. त्यांना एकूण टोटल 48,987 मतांची लीड बारामतीमध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बीडमध्ये भाजपाच्या पंकजाताई मुंडे हा विजय झालेले आहे. खूपच काही कमी मतांनी त्या विजय झालेले, म्हणजे मित्रांनो 16,334 मतांच्या लीडने त्यांचा विजय हा बीडमध्ये झालेला आहे. बजरंगप्पा सोनवणे यांचा पराजय झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, भंडारा गोंदिया याच्यामध्ये काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोल यांचा तब्बल 28,924 मतांनी विजय झालेला आहे मित्रांनो. आणि तत्पूर्वी पुढील माहिती आपल्याकडे अजून सध्या तरी उपलब्ध नाही, परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण विचार केला असता तर महायुतीच्या एकूण 18 जागावरती विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा एकूण तब्बल
29 जागावरती चांगल्या बहुसंख्य मतांनी महाराष्ट्रातून विजय झालेला आहे. तर मित्रांनो, विचार केला असता कंपॅरिझनमध्ये 2019च्या तुलनेत विचार केला असता महाराष्ट्रात एकूण 29 जागावरती महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. कारण की शिवसेना जी की फुटलेली असल्यामुळे काही ना काही खूपच मोठा परिणाम झालेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपने महाराष्ट्रातून एकूण 23 जागावरती चांगल्याच बहुमताने विजय मिळाला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यातून कोण तुमचे खासदार झाले ते पण कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.